चला आज आपण भारताच्या इतिहासातील एका अशा रहस्याबद्दल बोलूया जे आजही अनेकांना कोड्यात टाकतं. ही गोष्ट आहे मराठा साम्राज्याच्या त्या अफाट खजिन्याची जी रायगडाच्या पाडावानंतर जणू काही हवेतच विरून गेली. तर या गूढ प्रकरणाचा आपण आज शोध घेऊया. हो, ऐकून कदाचित धक्का बसेल, पण हा आकडा खरा आहे. मराठा साम्राज्याच्या खजिन्याची आजच्या काळातली अंदाजे किंमत आहे ही 1000 किंवा लाख कोटी नाही, तर तब्बल 3,91,000 कोटी रुपये. आणि या खजिन्यातलं सगळ्यात मौल्यवान रत्न काय होतं? तर ते होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं 32 मण सोन्याचं सिंहासन, म्हणजे तब्बल 1280 किलो शुद्ध सोनं. यावरूनच आपण त्या खजिन्याच्या भव्यतेची कल्पना करू शकतो. आणि इथेच सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो. एवढा प्रचंड खजिना, ते महाकाय सिंहासन, हे सगळं अचानक गेलं तरी कुठे? मोगलांनी ते लुटलं की आजही रायगडाच्या पोटात कुठेतरी सुरक्षित दडलेला आहे? बरं, हा खजिना गेला कुठे हे समजून घेण्याआधी हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे की तो आला कुठून आणि तो होता तरी किती प्रचंड. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात स्वराज्याची तिजोरी अक्षरशः ओसंडून वाहत होती. आता जरा या आकड्यांवर नजर टाका. सुरतेच्या पहिल्या लुटीतून 1 कोटी, बहादूरगडमधून 1 कोटी, तर बऱ्हाणपूरमधून 4 कोटींपेक्षा जास्त सुवर्णमुद्रा मिळाल्या. आणि हे तर फक्त काही मोहिमांचे आकडे आहेत. याशिवाय राज्याचा वार्षिक महसूल होता तो वेगळाच. आता गोष्ट थेट 1689 सालावर येते. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर मराठा साम्राज्यावर सगळ्यात मोठं संकट कोसळलं होतं. औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान याने स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाला चारी बाजूंनी वेढा घातला. परिस्थिती खूपच बिकट होती. त्या वर्षी नेमकं काय काय घडलं ते जरा आपण बघूया. 1689च्या सुरुवातीला वेढा पडला. गडावरची रसद हळूहळू संपत आली होती आणि तेव्हा महाराणी येसूबाईंनी एक अत्यंत धाडसी आणि महत्त्वाचा निर्णय घेतला. तो म्हणजे स्वराज्य टिकवण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी गडावरून निसटून जाणं गरजेचं आहे. आणि मग एका रात्री राजाराम महाराजांना एका गुप्त वाटेने टोपलीत बसवून खाली उतरवण्यात आलं. त्यांच्या यशस्वी सुटकेनंतर काही दिवसांतच किल्ला अखेर मुघलांच्या ताब्यात गेला. आता इथे एक साधा विचार करा. निसटताना राजाराम महाराजांसमोर निवड काय होती? खजिना की स्वराज्याची कल्पना? जसं इथे दिसतंय, वेढा पडलेला असताना 1280 किलोचं सिंहासन आणि शेकडो टन सोनं गडाबाहेर काढणं हे निव्वळ अशक्य होतं. त्याऐवजी त्यांनी सोबत नेली ती स्वराज्याची कल्पना, जी वजनाने हलकी होती पण ताकदीने कैक पटीने अधिक शक्तिशाली. कारण तो संघर्ष जिवंत ठेवण्याची तीच एकमेव संधी होती. याचा अर्थ एकच, खजिना गडाबाहेर गेलाच नाही. मग तो गेला कुठे? चला आता आपण एखाद्या गुप्तहेरासारखा याचा तपास करूया काही ऐतिहासिक संकेतांच्या आधारे. पहिला आणि सगळ्यात मोठा पुरावा तर थेट मोघलांच्याच नोंदींमधून येतो. जुल्फिकार खानने जेव्हा रायगड जिंकला आणि तिथली लूट औरंगजेबासमोर सादर केली तेव्हा त्याच्याकडे काय होतं? तर फक्त 3 ते 4 खजिन्याच्या पेट्या. अहो, अपेक्षित लूट आणि प्रत्यक्षात मिळालेली लूट यात जमीन आसमानाचा फरक होता. आणि याहूनही महत्त्वाचा आणि चक्रावून टाकणारा पुरावा म्हणजे मुघलांच्या नोंदीमध्ये त्या 1280 किलोच्या सोन्याच्या सिंहासनाचा साधा उल्लेखही नाहीये. विचार करा, मुघल प्रत्येक लहान-सहान गोष्टीशी नोंद ठेवायचे. जर एवढा मोठा विजय मिळाला असता तर औरंगजेबाने त्याचा डंका पूर्ण जगात पिटला असता. पण इतिहासात याबद्दल पूर्ण शांतता आहे. खुद्द औरंगजेबसुद्धा वेडा झाला होता या खजिन्यासाठी. जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं गेलं तेव्हा त्याने त्यांना जे 3 प्रश्न विचारले होते त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न हाच होता. पण त्याला या प्रश्नाचं उत्तर कधीच मिळालं नाही. पण मराठ्यांनी हे सगळं का केलं असेल? कारण त्यांच्यासाठी त्या सोन्यापेक्षाही जास्त मौल्यवान होती स्वराज्य ही संकल्पना. स्वराज्य म्हणजे फक्त एक राज्य नाही, तर स्वतःचं राज्य, आपलं स्वातंत्र्य आणि आपला अभिमान. हे सगळे पुरावे एकाच दिशेने बोट दाखवतात. खजिना मोगलांना कधीच सापडलाच नाही, तो मराठ्यांनीच अत्यंत हुशारीने लपवला. किल्ला पडणार हे निश्चित झाल्यावर त्यांनी रायगडावरचीच गुप्त तळघरं आणि भुयार वापरली असावीत. तिथे सगळा खजिना सुरक्षित ठेवून मुघलांना कोणताही सुगावा लागू नये म्हणून ती प्रवेशद्वारं कायमची बंद करून टाकली. मग आज इतक्या वर्षांनंतरही तो खजिना कुठे असू शकतो? इतिहासकारांच्या मते रायगडावर आजही अशा काही जागा आहेत जिथे तो खजिना असू शकतो. जसं की रत्नशाळेच्या शेजारी असलेली एखादी बंद अज्ञात खोली, किंवा मुख्य राजवाड्याच्या खाली असलेलं एखादं विशाल न शोधलेलं तळघर, किंवा अशी एखादी गुप्त भुयारी जागा जिथे सिंहासन वितळून लपवले गेले असावे.
पण या सोन्या नाण्यांच्या आणि खजिन्याच्या शोधापलीकडे जाऊन पाहिलं तर या संपूर्ण गोष्टीत एक खूप मोठा, खूप खोल अर्थ दडलेला आहे. आणि तो अर्थ हा आहे की खरा खजिना ते सोनं नव्हतंच. खरा खजिना होती ती स्वराज्याची कल्पना, जी छत्रपती राजाराम महाराजांनी आपल्यासोबत नेली. कारण सोनं पुन्हा कमवता येतं, पण एकदा गमावलेलं स्वातंत्र्य परत मिळवणं खूप कठीण असतं. कदाचित ते 1280 किलोचं सिंहासन आज भौतिक रूपात अस्तित्वात नसेल, पण त्यामागचा विचार, तो स्वाभिमान आणि मराठा साम्राज्याचा तो वारसा आजही जिवंत आहे. आणि यामुळेच एक प्रश्न मनात येतो, सोन्या चांदीच्या खजिन्यापेक्षा एक महान वारसा जास्त मौल्यवान नसतो का?